हाजी आरिफ अंजुम मोहम्मद शफी सर, ये मालेगांव के रहने वाले हैं और हमारे जनता दल में, जनता परिवार में देवेगौड़ा जी की पार्टी मालेगांव वालों का हमेशा से स्वागत करती आई है, करती रहेगी। और इनकी सेवा को देखते हुए हमारे अध्यक्ष श्री नाथाभाऊ शेवाड़े ने इनको मालेगांव की जिम्मेदारी सौंपी है। तो मैं चाहता हूं कि हमारी पार्टी को वहां से तन मन धन से सेवा करे और पार्टी को आगे बढ़ाए। आप लोग को सबका स्वागत है। मालेगावचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय हाजी आरिफ अंजुम मोहम्मद शफी साहेब यांचा मालेगाव शहराच्या, मालेगाव जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। प्रथमतः मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं, राज्यातील सर्व जनता दल कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। शफी साहेबांचा मला एक मेसेज आला आणि त्यांनी सांगितलं की मला आपल्याला भेटायचं आहे। तो फोन आल्याच्या नंतर मी त्यांना फोन केला आणि फोनवरती त्यांनी जी काही माहिती त्या ठिकाणी सांगितली आणि मग मला असं लक्षात आलं की हे आपले जनता दलाचे फार जुने, निष्ठावंत आणि ज्येष्ठ नेते आहे, सिनियर लीडर आहे। त्यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय आणि त्यांची एकंदरीत सामाजिक बांधिलकी पाहता समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्यासाठी त्यांनी संपूर्ण हयात आपली समाजासाठी खर्ची केलेली आहे आणि एक चांगला नेता आज आपल्याला मालेगाव शहरामध्ये, मालेगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे। याचा नक्कीच माझ्यासहित महाराष्ट्रातल्या सगळ्या जनता दल कार्यकर्त्यांना आनंद आहे। आदरणीय या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय देवेगौडा साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा पक्ष जिवंत ठेवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणाने गेले अनेक दिवस करत आहोत। आदरणीय देवेगौडा साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरात काम करत असताना आज आपण केंद्रामध्ये NDA बरोबर आहोत आणि राज्यामध्ये महायुतीमध्ये बरोबर आहोत। NDA मध्ये काम करत असताना आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आदरणीय कुमारस्वामी साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये औद्योगिक खात्याचं आणि स्टील या खात्याचं काम करण्याची संधी, मंत्रिपद म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मंत्रिमंडळामध्ये मिळालेली आहे। ते अत्यंत उत्तम पद्धतीने काम देश पातळीवरती करतायत। जनता दल हा सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा पक्ष आहे। शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, बेरोजगार असतील, दलित असतील, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाच्या न्याय हक्क मागण्यासाठी जनता दलाने सातत्यानं पुढाकार घेतलेला आहे। 1990 साली या देशाचे पंतप्रधान आदरणीय VP सिंग साहेब असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि समाजातल्या साळी, माळी, तेळी, कोळी या समाजाला राजकीय प्रभावामध्ये आणण्याचं मुख्य काम त्या ठिकाणी केलं। VP सिंग मंडल आयोगाची अंमलबजावणी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याचं काम सुद्धा जनता दलाने आणि VP सिंग साहेबांच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। देवेगौडा साहेब, आदरणीय देवेगौडा साहेब कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा आपण जनता दलाच्या सरकारने केलेला आहे। मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, दलित समाजाला न्याय द्यायची भूमिका असेल, OBC समाजाला मंडल आयोगाच्या माध्यमातून न्याय द्यायची भूमिका असेल, ही सारी महत्त्वाची कामं त्या जनता दलाने केलेली आहे। आणि म्हणून हाच विचार शफी साहेब अनेक दिवस मालेगाव आणि मालेगावच्या परिसरामध्ये सातत्याने त्यांनी ठेवलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या पक्षाच्या काही कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्यापासून दूर गेले, समाजवादी पार्टीमध्ये गेले आणि आपण NDA मध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी जातीवादाचा मुद्दा उपस्थित करून आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळी भूमिका घेतली त्यावेळी आपल्या पक्षाचे काही नेते आपला पक्ष सोडून काही समाजवादी पार्टीमध्ये गेले, काही दुसऱ्या जाण्याचा त्यांनी मार्ग शोधला आणि म्हणून मालेगावचं युनिट आपलं समाजवादी पार्टीमध्ये जरी गेलं असलं तरी शफी साहेब आज आपल्याबरोबर राहिलेले, याचा आनंद खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या कार्यकर्त्याला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे। आपल्या वयाचा, आपल्या अनुभवाचा, आपल्या त्यागाचा फायदा पक्षाला नक्कीच होईल आणि तुमच्या अनुभवाचा, त्यागाचा फायदा आम्ही येणाऱ्या काळामध्ये करून घेऊ असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। तुम्ही आमच्या पक्षामध्ये येण्याची पुन्हा म्हणजे आमच्या पक्षातच होता, परंतु
सक्रिय होण्याची जी भूमिका आपण घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रदेश जनता दलाच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला मालेगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करत असताना आपल्या हातून मालेगाव शहराचे, मालेगाव ग्रामीणचे, सर्वसामान्य माणसाचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण नक्कीचपणाने सोडवाल आणि जनता दलाची संघटना मालेगाव शहर आणि मालेगावच्या ग्रामीण भागामध्ये मजबूत केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबवतो. धन्यवाद. आज बहुत खुशी का मुकाम है कि महाराष्ट्र जनता दल सेकुलर के प्रदेश अध्यक्ष जनाब नाथाभाऊ शेवाड़े साहब ने मालेगांव शहर को एक संधि दी है कि मालेगांव शहर में मुझे सदारत कार्य अध्यक्ष से नेमा है ताकि मैं आगे मालेगांव शहर की आवाम की खिदमत कर सकूं. मालेगांव में आज जो माहौल है बहुत ख़राब माहौल है, सियासत का जो माहौल है बहुत ख़राब माहौल है. इस माहौल को इंशाअल्लाह मैं मुकम्मल तौर से साफ करने की कोशिश करूंगा और आने वाले कॉर्पोरेशन इलेक्शन में, आने वाले जो हमारे ग्रामीण का इलेक्शन है वहाँ पर इंशाअल्लाह मैं यकीन दिलाता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा सीट चुनकर लाकर मालेगांव महानगर पालिका में हम जनता दल सेकुलर का झंडा लहराएंगे. ये हमारा वादा है. मेरे जितने साथी यहाँ पर आए हुए हैं, अल्ताफ बाबा हैं, जुबैर भाई हैं, आरिफ भाई हैं, कामरान हैं, हम सब मिलकर मालेगांव में जनता दल सेकुलर जो पार्टी है उसको मजबूत और तन मन से सेवा करेंगे और मजबूत से मजबूत तरीन बनाएंगे. अल्लाह हाफिज. जय हिंद, जय महाराष्ट्र.